तर हॅलो मित्रांनो, मी चाललो होतो आज आपल्या शेतीवाडीमध्ये. चला म्हटलं जाऊनच पाहू, चक्कर मारून पाणी आलं तर. आणि इकडे आलो तर पाहतो तर काय तुरीचं बी झाड निघालं आणि कापसाचं बी झाड निघालं. मग घरी आली बा ना पाहतो तर दरवाजाला कुलूप लागलं. चाबी शोधू शोधू थकून गेली शेवटी. मग म्हटलं बापा कुलूपाची चाबी भुलली मी वावरात. आता मला डोक्याला तापच झाला सारा म्हटलं. आणि हा भाऊ दिसला मले ना, माय इथलं भेव लागलं. घरात दसू गॅस विकून आला तर ह्या भाऊ. आणि लोकांना सांगितलं होतं अमरावतीच्या का म्हणे पाकिस्तानचे लोक सोडले आहे म्हणे, मोबाईलहून फिबलहून काही काही करते म्हणे ते लोक. असं भेव लागलं का नाही. हा भाऊ आलता इकडे पलंग घेऊन, याचं बी भेव लागलं. माय म्हटलं कसं करून राहिले म्हटलं, लोक याच्यापासून पलंग बी घेऊन राहिले. मला तर भल्लं भेव लागलं बापा, काय करू म्हणलं. आणि काय नाही आता विचारच पडला. मग कायचा बिचारा भाऊ चांगला निघाला बाबा. ह्यानं पटपट पलंग विणला बापा आणि गेला त्याच्या घराकडे. आमच्या आजीनं घेतला होता याच्यापासून पलंग. मग आम्ही निघालो मोर्शी जावल्यासाठी. तर मोर्शी गेलो तर मला आणायचं होतं ब्लाऊज. मावलं बुटीकमध्ये गेली मी. ब्लाऊज झालं होतं शिवून, बुटीकमध्ये गेली ना ब्लाऊज घेऊन घेतला आपलंवाला. फिटिंग केली जराशी. मग गेलो मार्केटमध्ये. तर पहा ना साड्या किती जबरदस्त खतरनाक होत्या. मला तर सऱ्याच आवडल्या होत्या, पण मी घेत नव्हती कारण की घेतल्या आहे म्हटलं काय. याला घेऊन दिले मग कपडे रग्नाला नेऊन राहिली ती संगत. सासूबाईला दिली मेहंदी काढून. चला असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.